आज आपण पुन्हा नव्याने भारताच्या इतिहास लेखनाच्या परंपरांकडे वळूया. आतापर्यंत आपण भारताच्या इतिहासाच्या परंपरांमध्ये उपस्थित असलेली ऐतिहासिक जाणीव, त्या अनुषंगाने भारतीय इतिहासामध्ये महत्त्वाचे जे लेखक, साहित्यिक, त्यातलं साहित्य आणि काही इतर गोष्टी, की ज्या भारताच्या इतिहास लेखनामध्ये असलेली अंतर्निहित इतिहासाची जाणीव प्रदर्शित करतात किंवा अधोरेखित करतात, असा आपण आतापर्यंतचा इतिहास बघितला. आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या खंडामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं, की कुठल्या अशा टेक्स्ट आहेत, मॅन्युस्क्रिप्ट आहेत, की ज्यामध्ये भारताच्या संदर्भातली इतिहासाची अंतर्निहित जाणीव ज्यामध्ये प्रदर्शित होते किंवा अधोरेखित होते. आणि यामध्ये आपण प्रादेशिक इतिहास, त्यामध्ये प्रादेशिक इतिहासाची साधनं, त्यामध्ये असलेली ऐतिहासिक जाणीव, धर्मग्रंथांमध्ये असलेली ऐतिहासिक जाणीव, त्यामध्ये हिंदू आणि इतर धर्मनिरपेक्ष असे धर्मग्रंथ, त्यामध्ये अंतर्निहित असलेली इतिहासाची जाणीव, संगम साहित्यामध्ये असलेली इतिहासाची जाणीव, त्याचबरोबर इतर जे विभाग होते, की ज्यामध्ये आपल्याकडे इतिहासकार हा प्राचीन भारतामध्ये खरं तर एक पेशा म्हणून ज्याला गणला गेला किंवा एका विशिष्ट राजवटीच्या बोलावण्यावरून त्या राजवटीचे किंवा त्या घराण्याचे रेकॉर्ड जतन करण्याची परंपरा लाभलेला एक जो काही पेशा किंवा ऑक्युपेशन्स होतं, तोच त्या काळातला आपला इतिहासकार आणि त्याचाही सुद्धा आपण इतिहास अधोरेखित करण्याचा, बघण्याचा आणि त्याच्यातून कुठल्या प्रकारचे ऐतिहासिक तथ्य बाहेर येतात आणि कुठली ऐतिहासिक जाणीव बाहेर येते, याचा सुद्धा आपण आढावा घेतला. की ज्यामध्ये पंडा आहेत, ज्यामध्ये अ, इतर ज्या रेकॉर्ड कीपर्स कम्युनिटीज आहेत राजस्थानमधल्या, बारण आहेत, ओके, ह्या सगळ्यांचा आढावा घेतला. आणि म्हणजे सारांशाने भारतामधल्या इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेताना कुठलाही असं क्षेत्र इतिहास लेखनाच्या संदर्भातलं राहिलं नाही, की ज्यामधून इतिहास लेखनासंदर्भातली ऐतिहासिक जाणीव आपल्याला प्रकर्षित होईल, ओके, किंवा ती दिसेल. त्यामुळे ह्या सगळ्या सीरीजमध्ये किंवा या सगळ्याच आतापर्यंत आपण जे मुद्दे इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून समजून घेतले, त्याचाच पुढचा मुद्दा खरं तर आपण मागच्या लेक्चर्सपासून सुरू केलेला आहे. पुढचा मुद्दा म्हणजे की ज्यामध्ये खऱ्या अर्थाने इतिहास लेखनाला किंवा रेकॉर्ड जतनाला एक वेगळ्या पद्धतीने प्रारंभ होतो. ओके. पुन्हा या सेक्शनच्या किंवा या विभागाच्या सुद्धा त्याच मर्यादा आहेत, की 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 यामध्ये अतिशयोक्ती नाहीये. तर नक्कीच यामध्ये काही अतिशयोक्ती आहे, तथ्यांमधले काही घोळ आहेत, तारखांमधल्या काही विसंगती आहेत. परंतु पहिल्यांदा म्हणजे भारताच्या इतिहास लेखनामधला पहिला जो लिखित आणि व्यवस्थित तर्कशुद्ध असा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न होता कल्हणाने लिहिलेलं राजतरंगिणी हा ग्रंथ, की ज्याचा आधार म्हणजे हा वंशावळी आणि इतर घराण्यांच्या ज्या प्रमुख गोष्टी होत्या, की ज्या जतन करून ठेवलेल्या होत्या, जेनेलॉजिकल रेकॉर्ड्स म्हणून, तोच आधार घेऊन कल्हणाने काश्मीरचा इतिहास लिहिला, की जो राजतरंगिणी या नावाने प्रसिद्ध आहे. नंतरच्या काळात आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या इतिहास लेखनाचा ढाचा दिसतो, स्वरूप दिसतं, प्रारूप दिसतं. ते आपण आजपासून समजून घेऊया. आज आपलं जे टायटल आहे, की भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा या सीरीजमधलं किंवा या मालिकेमधलं इंडो पर्शियन ट्रॅडिशन्स ऑफ हिस्ट्री रायटिंग, ओके, की ज्याला आपण इंडो पर्शियन इतिहास लेखनाच्या परंपरा असं म्हणूया. म्हणजे पहिल्यांदा भारतीय समुदाय हा पर्शियन या समुदायाशी ज्या पद्धतीने संबंध त्यांचा आला आणि पर्शियन लोकांनी इथल्या इथे त्यांच्या राजव्यवस्था उभारल्यानंतर ज्या पद्धतीने एक वेगळं सामाजिक डायनामिक्स किंवा सामाजिक गतिनियम बदलले आणि त्या बदललेल्या गतिनियमात सुद्धा त्यांनी त्यांच्या नोंदी करून ठेवल्या. त्यामुळे जसं याच्या अगोदर झालेली जी काही स्थलांतरं होती पर्शिया, बॅक्टेरिया यामधून भारताच्या संदर्भात किंवा विशेषतः हा जो पश्चिमी फ्रंटियर्स, वेस्टर्न फ्रंटियर्स जे आहेत, त्या संदर्भात म्हणजे ज्यामध्ये इंडो ग्रीक्स होते, इंडो बॅक्ट्रियन होते, इंडो पार्थियन होते. ओके. तर असे वेगवेगळे समूह, की ज्यांनी भारतीय इतिहासाच्या किंवा भारतीय या भूगोलाशी त्यांचा एक संबंध आलेला होता.
नंतरच्या काळात पर्शियामधून पर्शियन ही मंडळी सुद्धा भारताच्या सगळ्या या भूभागाशी ज्यांचा संबंध आला, इथल्या राजव्यवस्थेशी संबंध आल्या आणि खऱ्या अर्थाने सल्तनत पिरियड जो आहे हा सुरू होतो. त्या सल्तनत पिरियडमध्येच महत्त्वाचे इतिहासकार, राजकवी, गाथाकार, रेकॉर्ड कीपर्स की जे जन्माने किंवा बाय बर्थ हे मुस्लिम समूह म्हणून गणले गेले. तर ह्या मुस्लिम समूहामधलेच कारण आपण ज्या कार्यकाळाच्या किंवा आपण ज्या काळाची चर्चा करतोय, तो काळ आहे सल्तनत पिरियड किंवा सल्तनत असा काळ. म्हणजे सुलतान जे पादशाही आहे, ती सुरू झालेली आहे आणि त्यांचे रेकॉर्ड्स कीपर्स म्हणून इतर असंख्य इतिहासकार येतात. त्यातला आपण असंख्य म्हणजे विशेषतः आपण ज्या इतिहासकाराची चर्चा आज करणं अपेक्षित आहे, त्या अगोदरही जवळ-जवळ महत्त्वाचे 5 इतिहासाशी संबंध असलेले व्यक्तिमत्व भारतीय इतिहासामध्ये किंवा या सल्तनतच्या काळामध्ये आपल्याला विशेषतः 1076 पासून ते झियाउद्दीन बर्णीपर्यंत दिसून येतात. म्हणजे झियाउद्दीन बर्णी हा आपल्या खरं तर या आजच्या व्याख्यानाचा, आजच्या लेक्चरचा आधार आहे. आपण झियाउद्दीन बर्णी हा जो महत्त्वाचा इतिहासकार आहे, या शतकातला, ओके 13व्या शतकातला, तर त्याच्या अनुषंगाने सल्तनतीचा इतिहास रचण्यामध्ये त्याचं लिखाण हे कसं त्याने कसा सहभाग नोंदवला, हा खरा तर परिप्रेक्ष्य आपला झियाउद्दीन बर्णीची इतिहासविषयक कामगिरी समजून घेण्यामध्ये असेल. तर जसं आपण अगोदर प्रतिपादित केलं, की झियाउद्दीन बर्णी हा काही पहिला सल्तनत काळातला इतिहासकार नव्हता. म्हणजे थोडंसं त्याच्या अगोदरच जायचं आपल्याला तर जो महत्त्वाचा राजकवी होता, जो अमीर खुसरो या नावाने प्रसिद्धीस आलेला आहे या सल्तनत काळामध्येच. अमीर खुसरो सुद्धा हा राजकवी होता, कथा कादंबरीकार होता. त्याचबरोबर तो एक महत्त्वाचा विद्वान पंडित सुद्धा होता. त्यामुळे कवी असण्याबरोबरच म्हणजे आजचं जे विभाजन आहे, की पांडित्य हे फक्त काही विशिष्ट वर्गापुरतं किंवा असं नसल्यामुळे विविध जे अभिव्यक्त होण्याची जी काही साधनं होती, तर ही अभिव्यक्त होणारी मंडळी ही खरं तर विद्वान या कॅटेगरी या वर्गवारीतच ते गणले गेलेले. त्यामुळे अमीर खुसरो हा सुद्धा की ज्याला एक इतिहासाची जाण होती आणि ज्याच्या एक वेगळ्या पद्धतीने कविता आणि इतर साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होणं, हा सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा लौकिक होता. तर अमीर खुसरो नंतर महत्त्वाचा या काळाच्या संदर्भातला किंवा या काळाच्या नंतरचा जो इतिहासकार येतो किंवा त्या राजदरबारात काम करणारा एक जो महत्त्वाचा अधिकारी येतो, की तो आहे झियाउद्दीन बर्णी. त्यामुळे आपण झियाउद्दीन बर्णीच्या अनुषंगाने इंडो पर्शियन इतिहास लेखनाची परंपरा कशी सुरू झाली. कारण बाय बर्थ जन्माने झियाउद्दीन बर्णी हा पर्शियन होता. परंतु सल्तनत काळामध्ये मोहम्मद बिन तुघलकपासून ते फिरोजशहा या जवळ-जवळ 7-8 वर्षाच्या सल्तनतीच्या 7-8 राजांच्या कार्यकाळ झियाउद्दीन बर्णीने अत्यंत जवळून बघितलेला आहे. त्यामुळे झियाउद्दीन बर्णी याची स्वतःची त्याच्या वर्तमानाकडे बघण्याची एक दृष्टी आहे आणि त्याच्या वर्तमानाकडे बघताना त्याने ज्या गोष्टी जतन केल्या, की ज्या इतिहास म्हणून त्याच्याच कार्यकाळामध्ये सुद्धा लागू झाल्या होत्या, त्याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मूलतः ही जी इमेज आहे ती झियाउद्दीन बर्णी याची इमेज आहे, त्याचा फोटो आहे आणि हा सल्तनत काळातला एक महत्त्वाचा इतिहासकार, विद्वान, पंडित आणि असा म्हणून ओळखला जातो. आणि हा जो सेक्शन आहे ते समजून घेताना आपण काय उद्दिष्ट बाळगलेली आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण झियाउद्दीन बर्णी याचं कार्यकौशल्य, त्याची कामगिरी आणि त्याची इतिहासाच्या संदर्भातली जी दृष्टी आहे ती समजून घेणारच आहोत. त्याचबरोबर जर समजा आपल्याला अत्यंत मुद्देसूदपणे आजच्या लेक्चरची उद्दिष्ट जर व्याख्यात करायची असतील, तर ते आपण अशा पद्धतीने करू, की आपण बर्णी समजून घेताना त्याचा ऐतिहासिक लिखाणावर बर्णीच्या ऐतिहासिक लिखाणावर कसा प्रभाव पडला आणि ही प्रभाव पडण्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती? म्हणजे झियाउद्दीन बर्णी हा नेमक्या कोणत्या परिप्रेक्ष्यातून आपल्या आपल्यासमोर एक इतिहासकार म्हणून उभा राहतो. तर त्याची पार्श्वभूमी समजून घेणं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या आजच्या लेक्चरचं आहे. कारण झियाउद्दीन बर्णी हा जरी एक महत्त्वाचा इतिहासकार सल्तनत काळामधला असला, तरी तो कुठल्यातरी एका संदर्भाशिवाय या सल्तनत काळामध्ये अभिव्यक्त होत नाही. त्याला एक महत्त्वाचे संदर्भ आहेत, त्याला एक महत्त्वाची पार्श्वभूमी सुद्धा आहे. आणि तो झियाउद्दीन बर्णी हा खरं तर एका मोठ्या राजघराण्यामधून किंवा त्याचे जे वंशज आहेत किंवा त्याचे जे
अ, वडील, आजोबा, काका, मामा हे सगळे वेगवेगळ्या दरबारांमुळे अत्यंत उच्चपदस्थ अशी व्यक्तिमत्व होती. त्यामुळे एका चांगल्या महत्त्वाच्या घराण्यामधून म्हणजे ते राजेशाही घराणं जरी नसलं, तरी अत्यंत राजेशाहीची चाकरी करणाऱ्या असं उत्तम घराण्याच्यामधून तो येतो. तर त्याची पार्श्वभूमी समजून घेणं, झियाउद्दीन बर्णीची हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या आजच्या लेक्चरचं असणार आहे. जसं आपण झियाउद्दीन बर्णीला सल्तनत काळातला एक महत्त्वाचा इतिहासकार असं म्हणतो आणि त्याच्या खरं तर कर्तृत्वामुळे किंवा त्याच्या कामगिरीमुळे आपल्याला सल्तनत काळाच्या महत्त्वाच्या राजवंशावळीवर आणि त्या राजांनी केलेल्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला जातो. त्याचबरोबर त्याचे स्वतःचे विचार इतिहासाबद्दलचे आणि त्या राजवटींबद्दलचे ज्या ग्रंथांमध्ये प्रदर्शित झाले, अभिव्यक्त झालेले आहेत, व्यक्त केलेले आहेत, ती जी प्रमुख त्याने जी रचलेला इतिहास आहे, त्याने जे महत्त्वपूर्ण प्रकाशित केलेला इतिहास आहे, त्याचा आढावा घेणं किंवा त्याची ओळख करून घेणं, हे सुद्धा एक आजच्या लेक्चरचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, असं म्हटलं तरी चालेल. जर समजा झियाउद्दीन बर्णी हा त्या काळातल्या सल्तनती काळातल्या विशेषतः राजांचा कर्तृत्वाचा, कामगिरीचा आढावा घेतोय, त्याची नोंद ठेवतोय. त्यासाठी तो कुठलीही साधनं वापरत नाहीये खरं तर. म्हणजे पर्यायी त्या काळातली जी समकालीन साधनं असतील, ती साधनं न वापरता त्याच्या स्वतःच्या स्मृतीच्या जोरावर आणि त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्य काळामध्ये जे काही निरीक्षणं केली, त्या निरीक्षणाच्या जोरावर तो त्याची ही जी प्रमुख रचलेली कामं आहेत ती सांगतो आणि त्यामधून खरं तर आपल्याला झियाउद्दीन बर्णीची इतिहासविषयक जाणीव किंवा तो इतिहासाकडे कुठल्या अर्थाने बघतो याचा अन्वयार्थ घडू शकतो. त्यामुळे बर्णीची इतिहासाची संकल्पना नेमकी काय होती, कशी होती, त्याचा आधार काय, हे सुद्धा आपल्याला आजच्या लेक्चर्समधून समजून घेणं गरजेचं आहे. हे इतिहासकार म्हणून, विद्वान म्हणून आणि त्या काळातला दरबारातला एक महत्त्वाचा अधिकारी म्हणून झियाउद्दीन बर्णी याचं महत्त्व जरी अत्यंत प्रमुख असलं त्या सगळ्या कारभारामध्ये, तरीसुद्धा याने जे काही काम झियाउद्दीन बर्णीने जे काही लिखाण केलं, ते खरं तर पूर्वग्रह होतं की त्याला तथ्याचा आधार होता. या कळीच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा करणं अपेक्षित आहे. ओके. त्यामुळे बर्णी म्हणजे प्रत्येक इतिहासकार हे त्याचं ऐतिहासिक काम खरं तर त्याचे स्वतःचे असलेले ग्रह आणि पूर्वग्रहाने प्रभावित झालेलं असतं. ओके. त्यामुळे या इतिहासाच्या संहितेमध्ये जी संहिता खरं तर झियाउद्दीन बर्णीने लिहिलेली आहे, त्या संहितेमध्ये नेमकी वस्तुनिष्ठता काय आहे आणि पूर्वग्रह काय आहेत, याची ओळख आपल्याला आजच्या लेक्चर्समधून होणं अपेक्षित आहे. त्यामुळे झियाउद्दीन बर्णीची इतिहासाची संकल्पना समजून घेता झियाउद्दीन बर्णीच्या लिखाणामध्ये असलेली वस्तुनिष्ठता आणि त्यातला असलेला पूर्वाग्रह किंवा त्याचा स्वतःचा असलेला पक्षपाती दृष्टिकोन काही विशिष्ट संदर्भामध्ये तो समजून घेणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणून गणता येईल. झियाउद्दीन बर्णी ज्या काळामध्ये हे सगळं लिहितोय, हे सगळं नोंदवतोय, हे सगळं उतरवून काढतोय, त्या काळामध्ये तो काळ खरं तर मोनार्किकल स्टेट्सचा काळ आहे. ज्यामध्ये राजेशाही ही प्रमुख प्रशासनाचं केंद्र आहे किंवा पॉलिटीचा आधार आहे. राजकारणाचा, राज्यव्यवस्थेचा आधार हा राजेशाही आहे. त्यामुळे त्यामुळे लोकप्रशासन जे चालतंय ते राजेशाहीच्या जोरावर चालतं. त्यामुळे नेमकी राजत्वाची संकल्पना किंवा राजेशाहीची कल्पना काय आहे, बर्णीच्या परिप्रेक्ष्यातून ती सुद्धा समजून घेणं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणून गणलं गेलेलं आहे. त्यामुळे राजेशाहीला आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्याख्यांकित केलेलं आहे. परंतु बर्णी स्वतः राजेशाहीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, त्याच्या मर्यादा आणि प्लस पॉइंट किंवा त्याचे आधार कशाला मानतो, याची ओळख सुद्धा करून घेणं आजच्या लेक्चरचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. इतिहास लिखाणामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पटवणारा जो एक महत्त्वाचं केंद्र किंवा एक प्लेयर असतो किंवा एक घटक असतो, तो असतो काळ. म्हणजे कुठल्या काळामध्ये लिखाण केलं जातं, कुठल्या काळाच्या संदर्भात लिखाण केलं जातं आणि कुठला काळ त्या लिखाणामध्ये कल्पित केलेला आहे, असे विविध शेड्स कालानुक्रमाचे आणि इतिहासाची सांगड घालण्याची असतात. त्यामुळे आपण काळाची संकल्पना जी आहे ती
बर्नीच्या इतिहास लेखनामध्ये नेमकी कशी आहे? तर ती काळाची संकल्पना आपण बर्नीच्या लेखनाच्या संदर्भात तपासून पाहणं किंवा तपासणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या लेक्चरचं व्याख्यांकित केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. ओके. त्याचबरोबर बर्नीच्या लिखाणांमध्ये काही पद्धतीने, काही बाबतीमध्ये अतिशयोक्ती, काही पूर्वग्रह, काही तथ्य, काही वस्तुनिष्ठता जरी असली, तरी त्यामध्ये काही तर्कसंगत विज्ञान आढळतं की नाही? आणि जर ते आढळत असेल, तर त्या संदर्भातल्या कुठल्या पद्धतीच्या तत्त्वज्ञानाविषयक जाणीव त्यामध्ये प्रसारित झालेली आहे. आणि या तत्त्वज्ञानविषयक जाणीव आणि तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या परिप्रेक्ष्यातून बर्नी जे मौलिक विचार त्या राजघराण्याच्या संदर्भात, त्या राजांच्या संदर्भात बोलतो, त्याचं विश्लेषण करणं हे सुद्धा किंवा ते विश्लेषित होणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ओके. याचबरोबर बर्नी जो आहे तो खरं तर भारत समुदाय हा भारतीय समुदाय हा प्राचीन भारतापासूनच वेगवेगळ्या स्तरीकरणाशी निगडीत असलेला समुदाय आहे. त्यामुळे तो सुरुवातीला ते स्तरीकरण त्याच्या आर्थिक सुबत्तेशी आणि व्यवसायाशी, त्याच्या पेशाशी होतं. नंतर ते जन्माशी आधारित झालं आणि त्याच्यानंतर एक जाती व्यवस्थेचा उदय सुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे निम्नवर्गीय, उच्चवर्गीय, निम्न जातीय, उच्चवर्गीय या सगळ्या संकल्पना सुद्धा या शतकामध्ये, विशेषतः 13व्या शतकामध्ये सामाजिक चालीरीतीचा एक प्रमुख भाग म्हणून गणल्या जातात. तर नेमकी या सगळ्या सामाजिक स्तरीकरणाशी संबंधित बर्नीची विचारसरणी काय? आणि बर्नीच्या स्वतःच्या संकल्पना या सगळ्या वर्गीकरणाशी, जातीव्यवस्थेशी काय? खरं तर भारतातली मुसलमान समुदायामधली असलेली जातीव्यवस्थेची अ, एक महत्त्वाची जाणीव किंवा एक महत्त्वाचं मत की भारतीय मुसलमान हा खरं तर म्हणजे आपल्याकडे जो असलेला अ, एक शुद्धतावादी जो मुसलमान असतो त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा याच्यातून दिसतो. कारण तो भारतातल्या सामाजिक संरचना जी होती, जी जाती आधारित होती, त्याने प्रभावित झालेला सुद्धा आहे. त्यामुळे त्याने प्रभावित झालेला हा एक पर्शियन लेखक, की जो सल्तनतच्या काळामध्ये इतिहास लेखनाचं आणि इतिहास नोंदवण्याचं काम करतोय. तो या सगळ्या सामाजिक स्तरीकरणाकडे कसा बघतो? विशेषतः त्याने 2 महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या, की ज्या जातीव्यवस्थेचा अविभाज्य भाग होत्या. एक होती उच्च जन्म आणि निम्न जन्माची संकल्पना. ठीक आहे. किंवा हाय बर्थ, लो बर्थ हे असे 2 इंग्लिश शब्द खरं तर बर्नीच्या स्तरीकरणाची असलेली संकल्पना ती स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. त्याला आपण मराठीमध्ये उच्चजन्मीय किंवा उच्चकुलीन वर्गसमूह आणि निम्नजन्मीय किंवा निम्नकुलीन जन्मामध्ये त्या कुलामध्ये जन्माला आलेली लोकं या 2 महत्त्वाच्या वर्ग, जात संदर्भामध्ये बर्नीची नेमकी काय मतं आहेत, ती आपल्याला या लेक्चरमधून समजून घेण्यास सोपं जाईल. त्याचबरोबर बर्नीच्या मताचा विचार करताना त्यामध्ये धर्म आणि इतिहासाची काय सांगड आहे नेमकी? म्हणजे इतिहास हा तर्कशुद्ध दृष्टिकोनाच्या आधारावर लिहिला गेला, की त्याला काही एक धर्मशास्त्रीय आधार दिला गेला किंवा तो एक वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धतीशास्त्र त्यामध्ये वापरली किंवा पाश्चात्य जगतामध्ये, विशेषतः युरोपमध्ये इतिहासाचा जो साचा होता इतिहास लेखनाचा, तो बर्नीने अवलंबला. तर या लेक्चरमध्ये आपल्याला बर्नीची इतिहास आणि धर्म या संदर्भातली एक वेगळ्या पद्धतीची सांगड आणि त्याच्यातूनच इतिहासाची खरं तर संकल्पना अजून अधोरेखित होण्यासाठी मदत होईल. ओके. त्यामुळे खरं तर जियाउद्दीन बर्नी हा ज्या काळामध्ये उभा राहतो, तो काळ सल्तनत काळ म्हणून सुरू होतो. ओके. जे काही आक्रमणं भारत देशावर झाली, या भूभागावर झाली, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आक्रमणानंतर सल्तनतीचा काळ सुरू होतो, की जो खरं तर 1206 पासून 1506 पर्यंत 12 सुरू राहतो. म्हणजे विशेषतः खरं तर शतकांच्या परिभाषेत बोलायचं म्हटलं तर तो 13व्या शतकाच्या पूर्वार्धापासून 16व्या शतकाच्या 16व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत तो राहतो आणि नंतरच्या काळात मुघल अ, ही एक नवीन डायनेस्टी, एक नवीन घराणं त्याचा इतिहास सुरू होतो. मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना. तर जियाउद्दीन बर्नी हा 13व्या शतकाच्या पूर्वार्धाच्या संदर्भामध्ये
आपल्याला एक इतिहासकार एक 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 दरबारात काम करणारा, सल्तनत काळामध्ये काम करणारा अधिकारी म्हणून आपल्याला समोर उभा राहतो. ओके. तर या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर जियाउद्दीन बर्णी हा जरी समजा 13व्या शतकाच्या पूर्वार्धात अपीअर होत असला, तो दिसत असला, तरी त्याने मूलतः लिखाणाला जी सुरुवात केली आहे, ते त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये विशेषतः 1969-79च्या काळामध्ये आणि समजा आपण सालाच्याच परिभाषेत बोलायचं म्हटलं तर जवळ-जवळ 1351 या काळामध्ये त्याने या इतिहासाची नोंद घ्यायला आणि त्याचं लिखित स्वरूप मांडायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे जियाउद्दीन बर्णीच्या लिखाणाच्या वैशिष्ट्यामधून आपल्याला या सल्तनत काळाचा इतिहास त्याच्यावर सुद्धा एक महत्त्वाचा प्रकाश जो तो टाकला जातो. कारण जियाउद्दीन बर्णी हे काय जतन करतोय, काय नोंदवतोय, तर तो ज्या सरकारमध्ये किंवा ज्या सुलतानाच्या अधिपत्याखाली काम करत होता, दरबारात काम करत होता, तर त्याच्या नोंदी किंवा त्याचा इतिहास जियाउद्दीन बर्णीने त्याच्या 2 महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये मांडला. त्याने इतर अनेक ग्रंथ लिहिले, परंतु 2 ग्रंथ ही त्याच्या संपूर्ण इतिहासविषयक संकल्पनेची अभिव्यक्ती आहे असं मानलं जातं. त्यामुळे मुहम्मद बिन तुघलक आणि त्याच्याही मागे जायचं आपल्याला समजा तर बलबनपासनं म्हणजे बलबनचा कार्यकाळ संपायला सुरू होतो आणि तेव्हापासून सुरू होऊन ते जवळ-जवळ शेवटचा किंवा या काळातला जो फिरोज शाह आहे, हे जे जवळ-जवळ 8 राजांच्या कारभार जियाउद्दीन बर्णी याने जवळून बघितलेला आहे आणि त्या जवळ-जवळ 8 राजवंशाचा कारभार जवळून बघितल्याच्या नंतर त्यांनी या सगळ्या नोंदी स्मृतीच्या जोरावर लिहून काढल्या. त्याचे 2 महत्त्वाचे ग्रंथ या काळाच्या संदर्भात आहे, की ज्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की त्याच्यामुळे सल्तनत इतिहासाचा काळ किंवा सल्तनीचा काळ समजून घ्यायला किंवा सल्तनीचा इतिहास समजून घ्यायला मदत होते. ठीक आहे. त्यामुळे जियाउद्दीन बर्णी या अर्थाने अत्यंत महत्त्वाचा इतिहासकार आणि भाष्यकार आणि विद्वान आहे, की जो प्रत्यक्षदर्शी होता या काळाचा. जो प्रत्यक्षदर्शी होता या 8 राजांच्या राजवटीचा. ओके. आणि वेगवेगळ्या पद्धतीने काही ठिकाणी त्याला जरी डायरेक्ट पद मिळालेलं नसलं, प्रत्यक्ष पदावर तो कारभार करत नसला, तरी तो एका महत्त्वाच्या दरबारामध्ये निरीक्षण नोंदवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यातलंच एक महत्त्वाचं दुसरं एक एक जो ग्रंथ त्याने प्रकाशित केलं किंवा लिहिला होता त्या काळामध्ये विशेषतः एक 1351-52च्या काळामध्ये. त्यामुळे तो आहे तारीख-ए-फिरोजशाही. ओके. आता तारीख-ए-फिरोजशाहीचा जो मूल गाभा आणि आशय आहे, ओके, त्याची क्रमवार संगती आपण वेगळ्या पद्धतीने लावूच. ओके. परंतु तारीख-ए-फिरोजशाहीमध्ये मूलतः आपल्याला बर्णीची जी इतिहासाची संकल्पना आहे, ती संकल्पना समजून घ्यायला मदत होते. म्हणजे नेमका इतिहास म्हणजे काय? इतिहास कशाला म्हटलं जायचं? आणि इतिहासकाराची कला, ती इतिहास जतन करणं, ती मांडणं आणि ते प्रसारित करणं, ही कला नेमकी काय असते याचा सुद्धा आधार किंवा याची सुद्धा मार्गदर्शन किंवा याचा सुद्धा सांगोपांग विचार आपल्याला जियाउद्दीन बर्णी याच्या लिखाणामध्ये दिसतो. ओके. आपण अशा काळाच्या संदर्भात जियाउद्दीन बर्णीचा कारभारी कामाचा आवाका तपासतोय, की ज्या काळामध्ये खरं तर इतिहास म्हणजे काय याच्याबद्दल स्पष्ट संकल्पना नाही. परंतु एक पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक गोष्ट काय होती, तर हा तोच काळ होता, की मुस्लिम जगतामध्ये म्हणजे भारताबाहेरच्या मुस्लिम जगतामध्ये इतिहासाबद्दलचे एक महत्त्वाचे दृष्टिकोन प्रसारित होण्यास सुरुवात झाली होती. खरं तर तो दृष्टिकोन जो होता इतिहासाकडे बघण्याचा, तो मुस्लिम परिप्रेक्षकामधून बघण्याचा दृष्टिकोन होता. की ज्याला आपण मुस्लिम इतिहास लेखनशास्त्र असं सुद्धा म्हणू शकतो. आणि हा तोच काळ आहे, की जगभरामध्ये हे मुस्लिम इतिहास शास्त्रासंदर्भातलं लिखाण, दृष्टिकोन, विचार, पद्धती याच्याबद्दलचं चर्चा आहे. आणि हे पूर्ण 12व्या-13व्या शतकातलं चर्चा विश्व हे मुस्लिम इतिहास लिखाणशास्त्राने व्यापलेलं आहे, जागतिक संदर्भामध्ये. तर त्याचा प्रभाव किंवा त्या संदर्भातला काही गोष्ट या जियाउद्दीन बर्णीच्या लिखाणामध्ये दिसते की नाही दिसते, हे सुद्धा एक महत्त्वाचं तपासणं गरजेचं आहे.
असा आहे की हा जो काय हे जे काही इतिहास लेखन शास्त्राचं मुस्लिम परिप्रेक्षकामधून चर्चाविश्व घडत होतं, त्या पार्श्वभूमीवर भारताच्या संदर्भामध्ये आणि सल्तनतीच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये जियाउद्दीन बर्नी हे इतिहास म्हणजे काय हे त्याच्या लिखाणातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इतिहासकारासंदर्भातली कला आहे नोंदी घेण्याची, तपासण्याची, असं तो दाखवतो. एका बाजूला तो एक महत्त्वाचा इतिहासकार म्हणून चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करताना दिसतो. परंतु त्याच्या मर्यादा त्याच्या लिखाणामध्ये सुद्धा दिसून येतात, की ज्याची चर्चा आपण पुढे करणं अपेक्षित आहे. तर बर्नीच्या लिखाणामध्ये खरं तर त्या काळाचं प्रतिबिंब दिसतं. ओके. त्या काळातलं सामाजिक सांस्कृतिक वातावरण, त्याचा आशय या बर्नीच्या लिखाणामध्ये लिखाणाने तो आशय व्यापलेला आहे. ओके. त्याचबरोबर जसं बर्नीचा या सगळ्या सामाजिक स्तरीकरणाशी किंवा उच्च जात वर्णाशी किंवा जाती व्यवस्थेशी जो संबंध येतो, त्याच्यातून काही विशिष्ट हाय बर्थ किंवा उच्चकुलीन जन्मजात जी लोक आहेत किंवा भारताच्या परिप्रेक्षकामध्ये आपण त्याला ब्राह्मण वगैरे असे सगळे म्हणू, तर त्या संदर्भातला पक्षपातीपणाचा दृष्टिकोन दिसतो किंवा त्या संदर्भाकडे बर्नी हा एक झुकलेला दिसतो. आणि लो बर्थ जे आहेत किंवा निम्न कुलीन जन्माला आलेली जी माणसं आहेत, त्याच्याबद्दल थोडासा एक तुच्छता भाव किंवा दुजाभाव या जियाउद्दीन बर्नीच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे एका बाजूला राजकीय व्यवस्था म्हणून राजेशाहीबद्दलचं मत आणि प्रत्यक्ष 8 राजेशाह्यांसोबत काम करतानाचं त्या काळातलं प्रतिबिंब आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. दुसऱ्या बाजूला सामाजिक राजकीय जे वातावरण आहे, त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर जे काही जाती व्यवस्थांचा प्रभाव आपल्याला या काळात दिसतो, तो प्रभाव सुद्धा आपल्याला त्याच्या सगळ्या लिखाणामध्ये, त्याच्या परिप्रेक्षकामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. त्यामुळे एका बाजूला पक्षपातीपणा आहे, एका बाजूला तथ्य आहे, दुसऱ्या बाजूला इतिहासाची जाणीव आहे, इतिहासाची संकल्पना आहे आणि त्याच्यातून वस्तुनिष्ठ निरपेक्षता व्याख्यात करणं हे थोडंसं या बर्नीच्या लिखाणामध्ये अधोरेखित करणं थोडं अवघड होऊन जातं. ओके. त्यामुळे नेमकी त्यामध्ये निरपेक्ष वस्तुनिष्ठता आहे की नाही आहे, ते सुद्धा बघणं, त्याने जे नेमकं कार्य केलं, त्याने जे नेमकं लिखाण केलं, त्या संदर्भात आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काही बाबतीमध्ये जियाउद्दीन बर्नीच्या लिखाणामध्ये त्या काळाच्या संदर्भातलं सामान्यीकरण झालेलं आपल्याला दिसतं. सामान्यीकरण की जे इतिहास लेखनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. ओके. म्हणजे जनरलायझेशन करणे. जे काही तथ्य मांडलेली आहेत, जे काही तथ्य एका परिप्रेक्षकामध्ये पेरलेली आहेत, गुंतलेली आहेत. ओके. त्यामुळे कुठल्याही एका संहितेच्या घटनांकडे पूर्ण फोकस न करता त्या सगळा समुच्चय जो आहे तथ्यांचा, तो नेमकं काय सांगू पाहतोय, याला सामान्यीकरण जे म्हणतात, ते सामान्यीकरण आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. ओके. जो इतिहासाचा महत्त्वाचा गाभा आहे सामान्यीकरण. परंतु जियाउद्दीन बर्नीच्या लिखाणामध्ये ते सपाटीकरणाकडे सुद्धा जाताना दिसतं. त्यामुळे सामान्यीकरण हे गुण म्हणून न राहता सपाटीकरण म्हणजे की ज्यामध्ये एक वेगळं डिमेरिट्स म्हणून किंवा त्याचा एक डिमेरिट्स म्हणून ते उभं राहताना आपल्याला दिसतं. त्यामुळे त्याचं जरी सपाटीकरण, सामान्यीकरण त्या तथ्यांचं आणि त्या घटनांचं आणि त्या इतिहासाचं होत असलं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे कॉज अँड इफेक्ट आहे, कार्यकारण भाव आहे त्या इतिहास लेखनामधला, तो प्रबळ असलेला आपल्याला दिसून येतो. ओके. त्यामुळे एका बाजूला त्याचं लिखाण हे एक वेगळ्या पद्धतीच्या सामान्यीकरण आणि सामान्यीकरण हा शब्द थोड्याशा सपाटीकरणाच्या जवळ जाणारा या अर्थाने आहे आणि युनिव्हर्सलायझेशन्स इन हिस्ट्री हे गुणाच्या अर्थाने बघितलं जातं. त्यामुळे त्याच्या लिखाणामध्ये बरंचसं सामान्यीकरण असतं, परंतु इतिहासकारांच्या मते त्यामध्ये असलेला एक इतिहासविषयी दृष्टी की जी त्याच्या कॉज अँड इफेक्ट किंवा कार्यकारण भावाला अधोरेखित करते आणि ती अत्यंत प्रबळ अशी कार्यकारण भावाची दृष्टी त्या इतिहास लेखनामध्ये आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये याच्यामधली जी गुंतागुंत आहे ऐतिहासिक जाणीवीच्या संदर्भातली, तीही सुद्धा आपल्याला
अ, बर्नीच्या लिखाणामध्ये दिसते. ती कुठल्या अर्थाने दिसते, की इतिहासविषयक जी जाणीव आहे, इतिहासविषयक जाणीव आपल्याला ती बर्नीच्या इतिहास लेखनामध्ये दिसताना राजसंरचनेबद्दलचे महत्त्वाचे उल्लेख आपल्याला बरणी करताना दिसतो. ओके. त्यामुळे ऐतिहासिक जाणिवेच्या संदर्भात ही आपल्या राज्यरचनेतील जी गुंतागुंत आहे, म्हणजे स्टेट हे जे सल्तनत काळामधलं जे स्टेट आहे, ते स्टेट एक कॉम्प्लेक्स एंटिटी असतं. एक कॉम्प्लेक्स अशी पद्धत असते. तर ते गुंतागुंतीत ही पद्धतीवर सुद्धा महत्त्वाचं भाष्य बर्नीच्या दुसऱ्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. ही गुंतागुंत कुठल्या अर्थाने आहे, की राजाची कर्तव्य काय? राजाकडे कुठल्या फोर्सेस आहेत? त्याचं बळ काय आहे? राजाने हिंसा करावी की नाही करावी? स्टेट स्पॉन्सर्ड हिंसा असावी की नाही असावी? त्याचे सत्ताधारी हे कुठल्या कुलीन समुदायातले असावे की असू नये? ते उच्च जन्माचे आहेत की निम्न जन्माचे आहेत? इत्यादी, इत्यादी जे काही महत्त्वाचे इंडिकेटर्स आहे राजा होण्यासाठी, राजन होण्यासाठी, त्या संदर्भातल्या या गुंतागुंतीचे इंडिकेटर त्या सगळ्या गुंतागुंतीच्या भोवती अ, राज्यव्यवस्थेच्या संदर्भामध्ये झियाउद्दीन बर्नीची ऐतिहासिक जाणीव फिरताना दिसते. ओके. त्यामुळे झियाउद्दीन बर्नी हा खरं तर या गोष्टींमुळे तो सल्तनत काळातला राजकीय विचारवंत म्हणून गणला जातो. ओके. त्यामुळे तो पॉलिटिकल थिंकर आहे या काळातला. इतिहासकार आहेच, परंतु त्याला जवळ-जवळ 8 सल्तनींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला आहे आणि त्याच्यावरून त्याची स्वतःची राज्यव्यवस्थेच्या संदर्भातली भूमिका तयार झाली. ओके. आणि ती भूमिका लिहिताना त्याची जी इतिहासाची जी संकल्पना आहे, ती राजव्यवस्थेच्या ज्या गुंतागुंतीच्या भोवती-भोवती आज फिरताना आपल्याला दिसते. राइट? हा एक मोठा प्लॉट किंवा एक एक मोठी प्रस्तावना, एक मोठं बॅकग्राऊंड सेट केल्यानंतर आपण मूलतः बर्नी आणि त्याच्या महत्त्वाच्या गुणवैशिष्ट्यांकडे अ, अ, बघूया. तर बर्नीचा जन्म हा खरं तर 1285 ते या काळामध्ये झाला आणि त्याचा मृत्यू हा 1358 मध्ये झालेला आहे. ओके. त्यावेळेला 12व्या शतकापासून ते 13व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 14व्या शतकाच्या मध्यापर्यंतचा हा कार्यकाळ बर्नीचा कार्यकाळ म्हणून गणला जातो. तर बर्नी हा स्वतः एका प्रतिष्ठित घराण्यातून आला आणि तो आजच्या काळातलं जे महत्त्वाचं शहर आहे, ज्याला बुलंद शहर, त्याला बार्णी हा त्या भौगोलिक स्थळाला बार्णी हा शब्द होता. तर बार्णीमध्ये हे प्रतिष्ठित घराणं होतं, की जे आज बुलंद शहर म्हणून ओळखलं जातं. त्या बार्णी शहरामुळे त्याचं नाव बर्णी किंवा ज्याला झियाउद्दीन बर्णी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे झियाउद्दीन बर्णी हा एका महत्त्वाच्या प्रतिष्ठित अशा घराण्यातून येतो. त्याच्या वडिलांचं नाव मुयाज उल मुल्क. ओके. मुवायाज उल मुल्क असा तो होतं. हे जे मुआज उल मुल्क होते, ते सुद्धा एक महत्त्वाचे अधिकारी होते कुठल्यातरी दुसऱ्या राजवंशाच्या किंवा कुठल्यातरी दुसऱ्या राज्यव्यवस्थेचे चाकर म्हणून. ओके. आणि त्या काळातली जी काही महत्त्वाची लग्नसंबंध आहेत, ते सुद्धा त्यांच्या दर्जानुरूप असेच लग्न केले जायचे. त्यामुळे मुइयाद्दीन उल मुल्क जे झियाउद्दीन उल बर्नीचे वडील होते, त्यांचा लग्न जे दुसरे सिपा सालार होते, की ज्यांचं नाव होतं हुसामुद्दीन. तर हे सिपा सालार एक वेगळ्या राजवंशामध्ये चाकरी करत होते. त्या अर्थाने ते सुद्धा एका वेगळ्या जागीर किंवा एक वेगळ्या जागीरदाराच्या किंवा एक वेगळ्या उच्च प्रतिष्ठित अशा घराण्याशी संबंधित अ, होते. त्यांचे दुसरे जे नातेवाईक होते, त्या हसामुद्दीनच्या मुलीशी खरं तर मुल्क यांचा विवाह झाला होता आणि त्यांच्या पोटी म्हणजे मुयाद्दीन उल मुल्क आणि हसामुद्दीनच्या मुलीच्या पोटी झियाउद्दीन बर्णी यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर झियाउद्दीन मुल्क हे अ, खरं तर नायब होते एका विशिष्ट प्रांतातले. जलालुद्दीन खिलजी जो होता, त्याचा जो मुलगा होता राजकुमार अर्कली खान, त्याच्या दरबारामध्ये अ, बर्णीचे वडील हे एक महत्त्वाचे नायब अधिकारी म्हणून किंवा डेप्युटी अधिकारी म्हणून त्या प्रांतामध्ये काम करत होते. त्याचबरोबर
त्याचे जे काका होते, मामा होते, हे सुद्धा वेगवेगळ्या उच्च प्रतिष्ठित पदांपर्यंत पोहोचलेले होते. असा एक समृद्ध चाकरी करणारा किंवा असा एक महत्त्वाचा वारसा जियाउद्दीन बर्णी याला लाभलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर बर्णी आपल्याकडे इतिहासकार म्हणून अपील होतात. बर्णी हा स्वतः त्याला अरबी आणि फारसी या भाषेचं उत्तम ज्ञान होतं. त्यामुळे या काळातले जे सगळं लिखाण आहे ते मूलतः फारसी भाषेमध्ये, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये पर्शियन असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे पर्शियन भाषेमध्ये सुद्धा ते आढळतं. आणि खरं तर हा इंडो पर्शियन इतिहासाचा संदर्भ याला आहे. या काळापर्यंत उर्दू ही फार प्रचलित झालेली नाहीये. उर्दूचा उगम किंवा उर्दू ही लिखाणाची पद्धत म्हणून नंतर विशेषतः 14व्या शतकामध्ये येते. तर हे संपूर्ण लिखाण जे आहे ते एकतर अरबी किंवा या काळामध्ये लिखाणाची जी पद्धत होती ती एकतर अरबी किंवा फारसीमध्ये असेल. त्यामुळे जियाउद्दीन बर्णी हा सुद्धा अरबी आणि फारसी भाषा तज्ञ होता. त्याने अरबी आणि फारसीमध्येच त्याचं शिक्षण झालेलं होतं. ज्या काही त्या काळातल्या शिक्षणाच्या व्यवस्था होत्या मुस्लिम समुदायामध्ये, उदाहरणार्थ मदरसा आणायचा, तर त्यामध्ये अरबी भाषा त्याने शिकलेली होती, फारसी भाषा शिकलेली होती आणि त्या भाषेचा तो तज्ञ म्हणून सुद्धा होता. धर्माकडे एक वेगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याचा एक पद्धत होती. कारण ज्ञानाचं दुसरा अवकाश नसल्यामुळे धर्म हेच ज्ञानाचं क्षेत्र असा एक समजूत या काळामध्ये मध्ययुगीन भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा ती असलेली दिसून येते. त्यामुळे ज्ञानाचा एक प्रमुख स्रोत काय तर धर्म. कारण दुसरा ॲक्सेस, दुसरा अवकाश ज्ञानाच्या संदर्भात फार नाही. त्यामुळे इस्लामी धर्मशास्त्र आणि धार्मिक विज्ञान या संदर्भातलं एक महत्त्वाची दार्शनिक पकड आपल्याला बर्णीच्या लिखाणामध्ये आणि बर्णीच्या विचारविश्वामध्ये दिसते. त्यामुळे इस्लामिक थिओलॉजी आणि इस्लामिक सायन्स याचा आधार घेऊन बर्णी राजकीय संस्थेसंदर्भातली आणि नीतितत्वाच्या संदर्भातली काही महत्त्वाची मूल्य मांडताना आपल्याला या काळात त्याच्या संपूर्ण लिखाणामध्ये दिसतो. त्याचबरोबर बर्णी हा साहित्यिक दृष्टिकोनातून त्या वर्तमान काळातले एक महत्त्वाचे जे काही साहित्य व्यवहार असायचे, त्या व्यवहाराशी संबंधित होता. म्हणजे त्याच्या लिखाणांमध्ये समकालीन इतर तथ्य जरी आढळत नसली, म्हणजे दुसऱ्यांनी लिहिलेली तथ्य जरी त्याने घेतलेली नसली, ओके, संदर्भ म्हणून, तरी सुद्धा त्याचा त्या साहित्यिक व्यवहाराशी एक संबंध असलेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ त्या काळातला एक महत्त्वाचा जो कवी, विद्वान, साहित्यिक होता अमीर खुसरो. त्याच्याशी जियाउद्दीन बर्णीची जवळीक होती. त्याचबरोबर अमीर हसन सिजी हाही एक महत्त्वाचा विद्वान त्या काळामध्ये होता. या सगळ्यांशी बर्णीची जवळीक असलेली आपल्याला दिसून येते. ओके. बर्णी जसं याचा उल्लेख 2-3 वेळा झाला, की बर्णी हा खरं तर 8 सुलतानांच्या कारकिर्दीचा साक्षीदार होता. त्यामध्ये गयासुद्दीन बलबन म्हणजे 1266 ते 1286 हा बलबनचा काळ, ते फिरोजशाह तुघलक 1351 ते 1388 या संपूर्ण पटावर बलबनचं निरीक्षण अवलंबून आहे. किंवा त्याच्या निरीक्षणाचा जो काळपट आहे तो घियासुद्दीन बलबन पासून फिरोजशाह तुघलकापर्यंत येऊन थांबतो. त्याने मुहम्मद बिन तुघलक याच्या राजसेवेमध्ये दीर्घकाळ सेवा केलेली आहे. त्याचा राजाश्रय त्याला मिळालेला आहे. परंतु त्याचबरोबर बलबनचं आयुष्य हे थोडं विसंगतीने पूर्णपणे भरलेलं दिसतं. म्हणजे काही काही ठिकाणी जेव्हा राजवंश चांगला आणि त्या राजवंशाचे याचे नीट संबंध येतात, तिथे एक महत्त्वाचा राजवंश त्याला आढळतो. काही ठिकाणी त्या महत्त्वाच्या राजकीय संघर्षांमध्ये बर्णीबद्दलची एक कटू मतं राजव्यवस्थेमध्ये दिसून येतात. त्यामुळे बलबनची महम्मद तुघलकाची चाकरी करणारा फिरोजशहाच्या काळामध्ये त्याला बंदी पण केलं जातं, त्याला जेलमध्ये पण टाकलं जातं. आणि या जेलमध्ये किंवा बंदिवासामध्ये खरं तर बर्णी याने हे महत्त्वाचं इतिहासाचं लिखाण केलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला राजश्रय, एका बाजूला 8 महत्त्वाच्या सल्तनतीच्या राजव्यवस्थांचा साक्षीदार, त्याचबरोबर त्याचं अंतिम आयुष्य हे अत्यंत दुःखात, दारिद्र्यात, गरिबीत गेलेलं दिसतं.
आणि ज्याच्या लिखाणाला नंतरच्या काळात फार काही राजश्रय नव्हता बराच काळ. ओके. त्यामुळे असं एक परस्पर विरोधी जीवन बर्नी जगलेला आपल्याला दिसून येतं. ओके. त्यामुळे त्याला तुघलकाच्या दरबारात मान होता, परंतु फिरोजशहाच्या काळामध्ये त्याची प्रतिष्ठा लयाला जाते किंवा तो स्वतः जेरबंद त्याला व्हावं लागतं. ओके. परंतु या सगळ्या विसंगतीने भरलेलं आयुष्य जरी असलं तरी सुद्धा त्याची जी कबर आहे त्याला तुघलकांच्या दरबारात मान असल्यामुळे त्याचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याची जी वडिलांची कबर असते त्या कबरीजवळ आणि निजामुद्दीन औलिया ह्या एक महत्वाचा त्या काळातला संत परंपरेशी संबंधित असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्याच्या समाधीजवळ जियाउद्दीन बर्नीची कबर खोदली जाते किंवा तिथे त्याचं दफन केलं जातं. तर हा त्याच्या कर्तृत्वाचा मान सुद्धा बघितला जातो. त्यामुळे फिरोजशहाच्या कारकिर्दीत याने पहिल्या 6 वर्षाचा लेखा-जोखा मांडला. जियाउद्दीन बर्नी हा जिथे दफन केला गेला, ती कबर वर्तमानाच्या संदर्भात जर आपण बघितली, तर ती अशा पद्धतीने दिसते. त्यामुळे ही जी कबर आहे, ती कबर जियाउद्दीन बर्नी याची आहे. आता आपण हा जो शेवटचा म्हणजे बलबन बर्नीच्या दृष्टिकोनातून शेवटचा, कारण फिरोजशहाच्या कार्यकाळामध्ये बर्नीचा मृत्यू होतो. तर फिरोजशहाच्या जवळ-जवळ 6 वर्षाचा लेखाजोखा तो मांडतो. आणि याची 2 संस्करण येतात किंवा 2 आवृत्त्या येतात. पहिल्या आवृत्तीमध्ये फिरोजशहाचा कार्यकाळ हा अत्यंत सीमित आणि 1 वर्षाचा दाखवलेला आहे. ओके. आणि दुसऱ्या आवृत्ती अचानक 6 वर्षाचा लेखाजोखा त्याच्यात मांडतो. यामधून अ, बर्नीची इतिहासाच्या संदर्भातली विशेषतः तथ्यांच्या आणि कालक्रमाच्या संदर्भातली विसंगती दिसून येते. तर बर्नीचे लेखनाची ओळख जर आपल्याला करून घ्यायची किंवा नेमकं तो काय लिहितो आणि त्याचं म्हणणं नेमकं काय आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असलं, तर त्याच्या लिखाणाची ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळे बर्नी हा खरं तर त्याचा जन्म जरी अत्यंत म्हणजे 13व्या शतकाच्या पूर्वार्धात झालेला असला, तरी त्याची लिखाणाची सुरुवात ही एका शेवटच्या टप्प्यात किंवा 13व्या शतकाच्या किंवा नंतरच्या त्याच्या आयुष्याच्या 69व्या वर्षी खरं तर बर्नी त्याच्या लिखाणाला सुरुवात करतो. मग त्यामध्ये धार्मिक ग्रंथ आहेत, त्यामध्ये सुफी ग्रंथ आहेत, त्यामध्ये राजवंश संदर्भातले भाष्य असलेले ग्रंथ आहेत आणि बरेच काही-काही सुफी ग्रंथ आहेत. तर यातला पहिला जो धार्मिक ग्रंथ आहे बर्नी जो लिहितो, तो 1353 ते 54 या काळामध्ये, की ज्याची पहिली अभिव्यक्ती म्हणून गणली जाते, ती आहे सैफाए नते मोहम्मदी. सैफाए नते मोहम्मदी. किंवा ज्याला सोप्या भाषेमध्ये सनाए मोहम्मदी असं म्हटलं जातं, की ते खरं तर बर्नीने 17व्या वर्षी त्याचं लिखाण पूर्ण केलेलं आपल्याला दिसतं. खरं तर हे जे लिखाण आहे, की जे धार्मिक ग्रंथ म्हणून गणलं गेलं, ते धार्मिक ग्रंथ हे अत्यंत मायनर किंवा एक छोट्या पातळीवरचं लिखाण म्हणून सुद्धा आहे. त्यामध्ये धर्मशास्त्राच्या संदर्भातली मतं, विशेषतः मुस्लिम धर्मशास्त्राच्या संदर्भातली मतं यात दिसतात. दुसरा जो महत्वाचा ग्रंथ बर्नी लिहितो तो आहे हसरतनामा. ओके. आता हसरतनामा जो आहे तो सुफी ग्रंथ म्हणून गणला गेला. कारण हा जो काळ आहे 12व्या-13व्या शतकाचा मध्ययुगीन कालखंड आहे, की ज्यामध्ये हिंदू धर्मामध्ये भक्ती परंपरा मोठ्या प्रमाणात प्रसरते. भक्ती परंपरा एक वेगळ्या समाज मनाचं, सामाजिक याचं पकड घेते. तसं मुस्लिम परंपरामध्ये सुफी पंथ उभा राहतो. सुफी संत चळवळ उभी राहते. त्या धर्मामध्ये असलेल्या कर्मठ रूढी परंपरांच्या विरोधात आणि एक वेगळा मानवतेचा समतेचा संदेश खरं तर या सुफी आणि भक्ती या दोन्ही चळवळींनी, पण या दोन्ही चळवळींचे वैशिष्ट्य ह्या समकालीन आहेत, यात आहे. त्या मध्ययुगीन सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात आहेत. तर असेच एक महत्वाचे जे सुफी संत होते निजामुद्दीन औलिया. त्या निजामुद्दीन औलियाच्या आठवणी आणि त्याच्या इतर घटना खरं तर हसरतनामा या ग्रंथामध्ये बर्नीने ग्रंथित केलेले आहे. त्यामुळे हसरतनामा हा ग्रंथ सुफी ग्रंथ म्हणून नावरूपाला येतो, प्रसिद्धीस पावतो. ओके. त्याचबरोबर दुसरा एक कुटुंबाचा इतिहास सुद्धा बर्नी लिहितो. ओके. खरं तर तो बारामकिदे या कुटुंबाचा इतिहास म्हणून गणला जातो. ओके. त्याचं नाव आहे तारीख ए बारामका. ओके.
खरं तर खलिफा हारून अल रशीदने या कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि इनफॅक्ट या बारामिक या कुटुंबाचा नायनाट नाष्ट केलं होतं हा खलिफा हारून रशीद अल रशीदने. त्यामुळे कुटुंबाचा इतिहास सुद्धा तारिखे बारामकाच्या निमित्ताने अल-बर्नी लिहितो. ओके. त्याचबरोबर इतर जे त्याचं संकीर्ण असं जे लिखाण आहे, ते खरं तर अमीर खुर्द या लिखाणाचा उल्लेख अमीर खुर्दने सुद्धा केलेला आढळतो. तर ते एक संकीर्ण असं लिखाण आहे, की ज्यामध्ये सलात ए कबीर, इनायत नामाए इलाही, मसीर ए सादत, ओके, या सगळ्या महत्त्वाच्या संकीर्ण ग्रंथांचा उल्लेख अमीर खुर्द आपल्याला बर्डीच्या संदर्भात बर्डीच्या परिप्रेक्ष्यामध्ये दिसून येतो. आता इतिहासाची जाणीव आणि इतिहास लेखनाची परंपरा, संकल्पना समजून घेताना त्याच्या 2 महत्त्वाच्या कृती या डायरेक्ट इतिहासाशी संबंधित आहेत. प्रत्यक्ष इतिहासाशी संबंधित आहेत. त्या त्या काही राजकीय इतिहासाच्या संदर्भात त्याचा भार जरा जास्त आहे. ओके. तर त्यातला पहिला आहे तारीख-ए-फिरोजशाही. ठीक आहे. आणि दुसरा आहे फतवा-ए-जहांगीर. तारीख-ए-फिरोजशाही हे 1757 ला लिहिलेलं घटना आहे. हे 55 वर्ष त्याने जो निरीक्षण या 8 राजवंशांचं केलेलं आहे, कार्यकाळाचं केलेलं आहे, त्या ऐतिहासिक घटनांचं वर्णन आपल्याला तारीख-ए-फिरोजशाहीमध्ये दिसतं. त्याचे नामोल्लेख, त्याचे महत्त्वाचे गोष्टी या सगळ्या त्याच्यात दिसतात. ओके. त्याचबरोबर बलबनपासून फिरोजशाहपर्यंतचा फिरोजशाह तुघलकांपर्यंतचा कार्यकाळ या तारीख-ए-फिरोजशाहीमध्ये ग्रंथित झालेला आहे. आणि फतवा-ए-जहांगीरमध्ये बर्णी आपल्याला प्रशासन हे कशा पद्धतीचं असेल, राजव्यवस्था काय असते, त्याचं कर्तव्य काय असते, प्रशासनाची कला नेमकी काय आहे, याचे दाखले आपल्याला फतवा-ए-जहांगीर यामध्ये देतात. त्यामुळे त्यामुळे बर्णी हा एका बाजूला धार्मिक ग्रंथ लिहितो, दुसऱ्या बाजूला सुफी ग्रंथ लिहितो, कुटुंबाचा इतिहासही लिहितो आणि इतिहासाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा जे 2 ग्रंथ तो लिहितो. एक आहे तारीख-ए-फिरोजशाही आणि फतवा-ए-जहांगीर. आता आपण बर्णीची जी इतिहासाची संकल्पना आहे, इतिहासाची जाणीव आहे, ती खरं तर त्याच्या फतवा-ए-फिरोजशाही आणि तारीख-ए-फिरोजशाही आणि फतवा-ए-जहांगीर या 2 महत्त्वाच्या इतिहासविषयक लिखाणांच्या आधारे त्याची इतिहासाची संकल्पना समजून घेण्याचे प्रयत्न केले. तर हे जे दोन्ही टेक्स्ट आहेत, ह्या दोन्ही ज्या संहिता आहेत, त्या दोन्ही संहितांमध्ये आपल्याला बर्णीची इतिहासविषयक प्रखर जाणीव दिसून येते. त्याचं एक कारण असावं, कारण बर्णी या सगळ्या राजकीय इतिहासाचा साक्षीदार आहे. त्यामुळे त्याने त्या नोंदी केलेल्या यामध्ये एक एक विखंडित जरी असली तरी एक क्रोनॉलॉजी, एक क्रम आहे. ओके. तो विखंडित आहे. त्याच्याबद्दल मतभेद आहे. तथ्यांमध्ये धसमुसळेपणा आहे. ओके. परंतु या सगळ्यांमधून त्याची इतिहासाबद्दलची एक प्रखर जाणीव दिसून येते. बर्णी या ग्रंथांमध्ये काही ठिकाणी जे भाष्य करतो किंवा बर्णी इतर ठिकाणी जे विचार व्यक्त करतो, त्याच्यातून सुद्धा बर्णीच्या इतिहासविषयक संकल्पनेला पुष्टी मिळते. बर्णीच्या मते भूतकाळातल्या ज्या घटना आहेत, त्या भविष्यकाळावर खोलवर परिणाम करतात. आणि त्या खोलवर परिणाम करत असल्यामुळे इतिहास जतन करून त्याच्यातून शिकणं हे अपेक्षित असतं. त्यामुळे भूतकाळातल्या घटनांना आपण दुर्लक्षून चालत नाही, कारण त्या भविष्यकाळावर भाष्य करत असतात किंवा त्याच्यावर प्रभाव टाकत असतात आणि विस्तृत असा परिणाम करत असतात. त्याचबरोबर बर्णी हा विचारवंत आहे, तत्त्वज्ञ आहे, समीक्षक आहे. ठीक आहे. इतिहासाच्या संदर्भातला अत्यंत खरा साक्षीदार आहे. ठीक आहे. इनफॅक्ट तो खरा इतिहासकार सुद्धा आहे, कारण या राजकीय इतिहासाच्या संदर्भात तो महत्त्वाची निरीक्षणं नोंदवतो वगैरे. परंतु हा सगळा इतिहास लेखनाचा प्रपंच त्याचा सातत्य आणि बदल या पद्धतीशास्त्रानुसार. त्यामुळे सातत्य आणि बदलांमध्ये किंवा चेंजेस अँड कंटिन्युटी अँड चेंज हा जो काय एक महत्त्वाची पद्धती आहे, त्या पद्धतीमध्ये मधून इतिहासाची लिखाण आपल्याला बर्णीच्या संहितेमध्ये दिसतं. त्यामुळे सातत्य आणि बदल हा एक महत्त्वाचा पैलू त्याच्या लिखाणामध्ये आहे.
हा मुद्दा या मुद्दा आपण चर्चेलाच आहे, की हा काळ हा खरं तर इस्लामिक इतिहासाच्या दृष्टिकोनाच्या संदर्भातला चर्चा विश्वाचा कार्यकाळ म्हणून जगभरात नावाला रूपाला येतोय आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवर बरणी ऐक्यदेशीय किंवा भारताच्या परिप्रेक्षकामध्ये सनसनीचा राजकीय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि त्याच्या दृष्टीने इतिहास लिहिताना तर्क आधारित क्षेत्र निवडली पाहिजे. ज्ञानाची क्षेत्र. ओके. किंवा कुठल्याही ज्ञानाच्या क्षेत्राला तर्काचा आधार असला पाहिजे. आणि तर्क ज्या ज्ञानमीमांसेमध्ये, ज्या शाखेमध्ये फुलतो, त्या आहेत गणित, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान इत्यादी, इत्यादी. त्याचबरोबर एक महत्त्वाची संकल्पना तो मांडतो, तो मनकुलत म्हणजे मानवी तर्कावर आधारित ज्ञान. म्हणजे ज्याला अक्कल म्हणतात, अक्कल. जिथे अकलेचा प्रभाव येतो तिथे म्हणजे तर्क हा अकलेशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे एक महत्त्वाचे तर्कसंगत क्षेत्राची सुद्धा नोंद अ, बरणी घेतो. आणि हे जे तार्किक ज्ञान शाखा आहेत, त्याचा प्रभाव बरणीच्या तर्काला त्याच्या सगळ्या इतिहास संहितेमध्ये विस्तृत करण्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. ठीक आहे. त्यामुळे त्याचा इतिहास लेखनाचा किंवा इतिहास विचारांचा आधार काय आहे? त्याचा आणि या काळातल्या सगळ्याच इस्लाम धर्मीय ज्ञान शाखांमध्ये ज्यांचा त्यांचा संबंध आहे, त्याचा आहे तो एक कुराण. ओके. कारण पुराणामधले जे काही तफसीर आहेत किंवा उपदेश आहेत, हदीस आहेत, फिकह आहे, तारीख मशाईक आहे, हे सगळे विचारांचे आधार बनतात. नक्की. उपदेश म्हणजे तफसीर, हदीस म्हणजे पैगंबराचे वचन आणि कृत्य, इस्लामी कायदा म्हणजे फिकह आणि शेखांचे मार्ग म्हणजे तारीख मशाईक. या सगळ्यांचा प्रभाव या बरणीच्या सुद्धा इतिहासविषयक विचारांवर दिसून येतो. इनफॅक्ट तो असं मानतो की इतिहास म्हणजेच पैगंबराचं वचनासारखंच ते असतं. इतिहास लेखन हे पैगंबराच्या वचनासारखंच शुद्ध असायला हवं. तर्कशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध असायला हवं. ओके. त्यामुळे कुराण याला तो धार्मिक ग्रंथ न मानता ऐतिहासिक ग्रंथ मानतो. ओके. कारण इतिहासाची शिकवण काय सांगते बरणीच्या संदर्भामध्ये, की गोष्टी स्वीकारता आल्या पाहिजे आणि संयम ठेवता आला पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला या धर्मग्रंथांमध्ये दिसून येतं. त्यामुळे ते धर्मग्रंथ नसून इतिहास ग्रंथ आहे, असं बर्नी आपल्याला त्याच्या विविध लिखाणामध्ये ज्ञात करून देतो. ठीक आहे. आता इतिहास लेखनाचे मुख्य घटक नोंदवताना तो काय लिहितो, की प्रत्येक इतिहासकाराला इतिहास लिहिताना, नोंदवताना, जतन करताना 2 मुख्य घटकांची मदत घ्यावी लागते. तर त्याच्यावर त्याला अवलंबून राहावं लागतं. एक तो इतिहास लिहिताना तो सत्याशी त्याचा संबंध असावा लागतो. आणि जे सत्य किंवा तथ्य त्या काळात असतं त्याच्यावर त्याचा विश्वास तो लिहितोय, त्याच्यावर त्याचा विश्वास असावा लागतो. हे अत्यंत इतिहासाची समज, संकल्पना, तर्क, शास्त्र या दृष्टीने अत्यंत भरीव अशी मांडणी इतिहासाच्या संदर्भात किंवा त्याची संकल्पना समजून घेताना आपल्याला यामध्ये दिसते. ओके. तरी सुद्धा असं म्हटलं जातं इतिहासकारांमध्ये, की बरणीची जी सत्याची संकल्पना आहे, म्हणजे तो सत्य, विश्वास, इथिक्स याला महत्त्व देतो. परंतु ती जी सत्याची आणि नीतिमत्तेची संकल्पना आहे, ती धार्मिक आणि नैतिक आहे. कारण ती धर्मशास्त्रातून येते, थिओलॉजीमधून येते. ती ऐतिहासिक नाही, ती हिस्टॉरिकल लॉजिक म्हणून उभी राहत नाही, असं बरणीच्या संदर्भात इतर इतिहासकारांचं म्हणणं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे एवढी भरीव मांडणी करताना सुद्धा सत्याची त्याची संकल्पना ही धार्मिक किंवा धर्मशास्त्रीय राहते, ती ऐतिहासिक बनत नाही. त्यामुळे बरणीचं लिखाण आपण अजून जेव्हा जवळून बघतो, तेव्हा आपल्याला काय दिसतं? विशेषतः त्याचे जे भाष्यकार आहेत मोहम्मद हबीब, त्यांचं असं म्हणणं आहे, की बरणी हा इतिहासाची नोंद, निरीक्षण याचा प्रत्यक्ष साक्षीदार जरी असला, तरी बरणी हा तारखांमध्ये घोळ करतो किंवा त्याच्या गंभीर त्रुटी त्या दोन्ही लिखाणांमध्ये जे इतिहास लेख विषयक भाष्य आहे, त्याच्यामध्ये तारखांमध्ये गंभीर चुका आहेत, गंभीर त्रुटी आहेत. त्याच्यामध्ये क्रम चुकलेले आहेत. त्याच्यामध्ये मागचं पुढे, पुढचं मागे, काही-काही ठिकाणी क्रम सुद्धा नाही. ओके. त्यामुळे हा जर मुद्दा अ, अ, कार्यकक्षेत घेतला विचारांच्या किंवा समजुतीच्या, तर मोहम्मद हबीबांच्या मते बरणी हा नंतरच्या काळात येणारे जे इतिहासकार आहेत त्यांची दिशाभूल करतात. ओके. कारण बरणी
हा इतिहास लिहिताना इतर कोणताही संदर्भ, इतर कोणत्याही समकालीन आधार, नोंदी, टिपा ह्या गृहीत धरतच नाही. त्यामुळे त्याचं संपूर्ण इतिहास लेखन हे त्याच्या स्वतःच्या निरीक्षणावर अवलंबून आहे. ओके. आता बर्नीचा जो दुसरा महत्वाचा हे हे सगळं पहिला जो ग्रंथ आहे त्या संदर्भात हे सगळं विवेच्य. दुसरा जो महत्वाचा ग्रंथ आहे फतवा-ए जहांगीरी, त्याचा मूळ आशय काय आहे? तर मुस्लिम सुलतानांची कर्तव्य ठरवणे. मुस्लिम जे सुलतान राजे होते त्यांनी कशा पद्धतीने वागावं, कशा पद्धतीने वागू नये, असा त्याची कर्तव्य ठरवणे हा खरं तर फतवा-ए जहांगीरीचा नसीहत वर आधारित असलेला ग्रंथ आहे. उपदेश आहे त्याच्यात. उपदेश कुणासाठी आहे? तर मुस्लिम सुलतानाची कर्तव्य ठरवण्यासाठी बर्नी हा स्वतः काही उपदेश फतवा-ए जहांगीरीमध्ये करतो. आणि काही बाबतीत ही ऐतिहासिक तथ्य विचारात घेता काही ठिकाणी तो पक्षपाती का आहे? कारण त्याचा जो इतिहास लेखन आहे ते काळानुरूप, परिस्थितीनुरूप बदलले. कारण त्याचं या ग्रंथांच्या पहिल्या आवृत्तीमध्ये तो तुघलकांची स्तुती करतो, मोहम्मद बिन तुघलकाची. आणि दुसऱ्या आवृत्तीत तो त्याच्यावर समीक्षात्मक किंवा टीकात्मक सुद्धा होतो. त्यामुळे या सगळ्या मर्यादा प्रतिनिधित्व ते लोक उच्च जातीय किंवा पडतात त्यामुळे उच्च जाती संदर्भातली त्याची कल्पना प्रबळ आहे. आणि बलबन हा सुद्धा उच्च जन्माचा वगैरे आहे असं तो नोंदवतो. त्यामुळे हे जे राजा आहेत त्याला तो देवाची सावली म्हणतो, जिल्लेल हाय असं तो म्हणतो. त्यामुळे बर्नीच्या लिखाणात नंतरच्या काळात इब्न खल्दून हा जो असाबिया आहे की ज्याच्या ह्याच्यामध्ये सत्ताधारी वर्गाची एकजूट आढळते, सत्ताधारी वर्गाची एकजूट या संकल्पनेला स्थान नाही. म्हणजे इब्न खल्दून हा सत्ताधारी वर्गाची एकजूट मानतो, बर्नी मानत नाही. त्यामुळे घराण्यांच्या घसरत्या प्रवृत्तीबद्दल दोघांना जरी चिंता वाटत असली, दोघांना म्हणजे इब्न खल्दूनला आणि बर्नीला, तरी या दोघांच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. आता काळ आणि कालक्रम हा बर्नीच्या लिखाणामध्ये कसा दिसून येतो आपल्याला? तर इतिहासकार म्हणून बर्नी श्रेष्ठ आहे. राजकीय निरीक्षक म्हणून बर्नी श्रेष्ठ आहे. पण कालगणना आणि तारखांची संगत काही नीट लागत नाही. त्यामुळे त्या कालगणना नेहमी कोलमडून पडलेल्या आहेत या दोन्ही ग्रंथांमध्ये. आता काळाची संकल्पना दिसते स्थिर, ओके, अपियर स्थिर होते, पण ती सतत बदलते या लिखाणामध्ये. त्यामुळे बर्नीच्या इतिहास लेखनामध्ये आपण काळगणनेवर अवलंबून राहू शकत नाही, कारण ती अडचणीची आहे. काही ठिकाणी तारखा चुकीच्या दिल्या, काही ठिकाणी दिल्याच नाही. आणि बर्नी स्वतः हे सध्या मानतो की याच्यावर विश्वसनीयता ठेवता येणार नाही, कारण तो बोलतो मला ही घटना नेमकी आधीची कुठली आणि नंतरची कुठली याची संगती लावता आली. त्यामुळे त्या अर्थाने बर्नी हे मान्य पण करतो की काळाच्या संदर्भात, कालगणनेच्या संदर्भात त्याच्यावर विसंबून राहतो. ओके. आणि काही ठिकाणी तो अनुलेखन काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुद्धा माहिती सांगतो. उदाहरणार्थ मलिक बहादूरचा उल्लेख केलेला काळ, ओके, त्याची जी बंडखोरी आहे ती चुकीच्या पद्धतीने आपल्याला दिसते. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या संदर्भात सुद्धा बर्नी विचार मांडतो. त्यामुळे बर्नीला अर्थशास्त्रीय एक समज होती असे म्हणतात. विशेषतः बर्नीचा मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध आहे. राजा हा देवाची सावली किंवा देवाचा अंश असल्यामुळे राजाने ज्या किंमती असतात बाजारामधल्या त्या 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 स्थिर करण्यासाठी त्याने स्वतः प्रमुख कर्तव्य पार पाडलं पाहिजे. किंमत वक्राचे नियमन केलं पाहिजे असं तो म्हणतो. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने जे किंमती नियंत्रित केल्या होत्या त्याच्याकडे तो उपाय म्हणून बघतो. ओके. आणि ह्या सगळ्यांमध्ये जर राजांमध्ये किंवा राजव्यवस्थेमध्ये शांतता आणि स्थैर्य हवं असेल तर आपल्याला किंमत नियंत्रण केली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे विवेकवादी विचारांचं मोठ्या प्रमाणात प्रतिबिंब आपल्याला दिसतं. त्याच्यावर त्याचा भर आहे की ज्याला इल्म ए माकूल म्हटलं जातं. उपमा आणि विवेचना बाबतीत बर्नीचा ऐतिहासिक आख्यानाच्या संदर्भात महत्वाचे घटक आपल्याला दिसतात. घराणेशाहीच्या बाजूने आहे तो, कारण तो देवाला, राजाला वंशाचाच भाग म्हणतो. ओके. आणि बर्बनच्या धोरणावर त्याची टीका आहे. त्याच्या बर्बनचं धोरण हे रक्तरंजित, धाडसी आणि अत्यंत ठाम आहे अशी तो टीका करताना आपल्याला दिसतो. निम्न जातीमध्ये तो उच्च जातींना जे अशरफ आहेत त्यांना सपोर्ट करतो. अजलफांच्या बाजूने तो नाहीये. आणि असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये जे काही जाती व्यवस्थाचाच बळी बर्नी असावा, कारण तो ज्या लोकांशी, ज्या सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी लढत होता ते सगळे खालच्या जातीतून वर गेलेले होते आणि याचं प्रमोशन किंवा याचं
याला याला त्यामुळे एक त्रास झालेला आहे. त्यामुळे तो निम्न जाती जन्मात निम्न कुळात जन्मलेल्या लोकांबद्दल त्याचा आकस आणि पूर्वग्रह होता आणि खरं तर राजाने, सुलतानाने उच्च जातीय कुलातल्या लोकांनाच उच्च पदावर ठेवावं अशा मताचा तो असतो. आज आपण इथे थांबू. नमस्कार.